शहरातील लँड माफिया टोळीच्या वतीने नामांकित हिंद सेवा मंडळ सारडा महाविद्यालयाचा भूखंड हडपण्याचे षडयंत्र रचले आहे असा आरोप हिंद सेवा मंडळाचे आजीव सभासद वसंत लोढा आणि दीप चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे। आज हिंद सेवा मंडळाचे आजीव सभासद या ठिकाणी 21 तारखेला हिंद सेवा मंडळाची सर्वसाधारण सभा आहे आणि या सभेमध्ये नंबर 2चा विषय आहे की हिंद सेवा मंडळाच्या मुलांच्या वसतिगृहाची जी जागा आहे ती जवळपास 99 वर्षाच्या कराराने तकिया ट्रस्टकडनं मंडळाला भाडेपट्ट्यावर मिळालेली आहे। आज 1964 साली तो करार झालेला आहे। आज जवळपास 40-42 वर्ष अजून ती जागा मंडळाच्या ताब्यात भाडेपट्ट्यानं आहे 99 वर्षाच्या कराराच्या माध्यमातून। परंतु येणाऱ्या 21 तारखेच्या सभेमध्ये तो विषय घेण्यात आला आणि नगर शहरातले प्रसिद्ध व्यावसायिक अरुण जगताप आणि राजेश भंडारी म्हणजे त्यांचे भाऊ हर्षल भंडारी यांनी ती जागा मंडळाने भाडेपट्ट्यावरून मोकळी करून द्यावी अशा पद्धतीचं त्यांनी पत्र मंडळाला दिलेलं आहे। त्याची सर्व माहिती घेण्यासाठी त्या बाबतीत कशा पद्धतीनं हा व्यवहार झाला आहे, कशा पद्धतीनं काय करणार आहोत ही सगळी माहिती घेण्यासाठी आम्ही आज हिंद सेवा मंडळाच्या कार्यालयात मी स्वतः दीप चव्हाण, त्याचबरोबर संजयजी घुले, बंडू विप्रदास, अनिल गट्टानी, जयकुमार बोगावत, मंदार मुळे, अजय गुगळे, प्रकाश सोनी असे मंडळाचे आजीव सभासद आम्ही या ठिकाणी आलो। ही सगळी माहिती आम्ही या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला। आम्ही या ठिकाणी आल्यानंतर मंडळाचे अध्यक्षांना कळलं आम्ही या ठिकाणी आलोय आणि त्यांनी फोनद्वारे आमच्याशी संपर्क केला आणि ते ह्या ठिकाणी आमच्याशी चर्चा करण्याकरता आले। माननीय कार्याध्यक्ष ॲडव्होकेट फडणीस वकील, त्याचबरोबर सुमती कोठारी संचालक आणि त्याचबरोबर अजित शेठ बोरा हे 4 संचालकांबरोबर आमची जवळपास 1-1.5 तास चर्चा झाली आणि ह्या चर्चेतनं हा जो काही व्यवहार चाललेला आहे हा व्यवहार थोडा चुकीच्या पद्धतीनं चाललेला आहे। हा व्यवहार आपण करू नये। ह्या व्यवहारात कायदेशीर बऱ्याच अडचणी आहेत। मंडळाला 2 पैसे चांगल्या प्रकारे मिळावेत अशा भावनेनं आम्ही या ठिकाणी ह्या बाबतीत आलो आणि त्या बाबतीत सविस्तर चर्चा होऊन काही गोष्टी कायदेशीर जर होत असेल तरच आम्ही या सगळ्या गोष्टीला सर्वसाधारण सभेमध्ये मान्यता देऊ, नाहीतर आम्ही सर्वसाधारण सभेमध्ये मोठ्या प्रमाणात आजीव सदस्यांना बरोबर घेऊन या विषयाला विरोध करू। ही एक मंडळाची दृष्टिकोनातनं फार महत्त्वाची जागा आहे। ही जागा कोणी जर चुकीच्या पद्धतीनं कोणत्या दबाव तंत्राच्या दृष्टिकोनातनं बळकवण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही हिंद सेवा मंडळाचे माजी पदाधिकारी आणि आजीव सभासद म्हणून त्याला माझा कडाडून विरोध राहील। तारखेला सर्वसाधारण सभा म्हणजे त्याला जर्नल मीटिंग आपण म्हणतात, ती मीटिंग हिंद सेवा मंडळाने 21 तारखेला बोलवलेली आहे। 21 तारखेला 4 वाजता या संदर्भातला एक विषय क्रमांक 2 अजंटेवरचा तो विषय त्यांनी घेण्यात आलेला आहे। तो विषय आपला सिटी सर्वे नंबर जे काही 101-2 काहीतरी हॉटेल ओबरायच्या शेजारची तिथं वसतिगृह होती, तिथं 4 एकर आणि काहीतरी वरती जागा आहे, त्या जागेसंदर्भातला एक विषय घेण्यात आलेला होता। ते जेव्हा आम्हाला अजंटा आला तर आजीव सभासद ज्या हिंद सेवा मंडळाचे आहे त्या सगळ्या लोकांची एक मीटिंग 4 दिवसापूर्वी या ठिकाणी झाली आणि तिथं वसंत सेठ लोढा होते, सगळे बाकीचे आत्ताचे नेते नाव घेतले तर सगळे जे उपस्थित होते, ॲडव्होकेट पिंगळे पण होते। त्यावेळी आम्ही एक सांगितलं की सदरच्या संदर्भातला हा विषय कुठल्या कायद्याच्या अनुषंगाने आणि अंतर्गत आपण घेतलेला आहे
तर त्याने असं सांगितलं आम्हाला का 21/10/2023ला दोन व्यक्तीचे जे नाव घेतलेले आहे त्या 2 व्यक्तीने आम्हाला पत्र दिलं आणि त्या पत्रावर, परंतु ते 2 व्यक्तीचं फक्त पत्रावर ह्या लोकांनी विषय घेतला, परंतु त्या 2 व्यक्तीला ज्या व्यक्तीबरोबर त्यांचा व्यवहार करायचा आहे, कारण की मालकी हक्क 100 वर्षाचा करार हे हिंद सेवा मंडळाचं त्या जागेवर आहे आणि अजून त्याला शिल्लक 40 ते 44 वर्ष अजून शिल्लक आहे त्यांच्याकडं ताबा, म्हणजे त्यांच्याकडेच राहणार आहे हिंद सेवा मंडळाचे. परंतु तिथं एक लुनिया मुनोत जी ऑशिस्ट कोणची तरी एक अशी कंपनी या नावाची बिल्डर ह्या लोकांची काहीतरी त्यांच्याबरोबर काय आहे ते लिगली या संस्थेकडं काही नाही त्यांचं आणि त्यांचं बी नाही. फक्त ते म्हटले, मग त्यांना आम्ही आता इथं आल्यानंतर तर मोडक सरांना तिथं आम्ही फोन करून सांगितलं, तर मोडक सर म्हटले मी येतो, प्रोसिडिंग दाखवतो. 21/10/2023च्या पत्रावर त्यांनी जी विषय घेतलं तर तो विषय त्यांना ते बेकायदेशीर तो विषय घेताच येत नाही, कारण की तो विषय पेपरला जर दिला असतं तर आम्हाला असं त्या जागेसंदर्भात करायचं तर अनेक लोक त्याच्यात आले असते. मग ह्यांना कसं माहीत पडलं काय 2च लोकांना त्यांनीच अर्ज दिलं ते लुनिया मुनोतकडं, तर ते विचारलं असता तर काही लोकांनी आम्हाला असं सांगितलं का लुनिया मुनोतनी त्यांच्याबरोबर झालेलं ते अर्ज आम्हाला दिलं. तर हे अशा एका त्यांच्या ते बी पत्र लिगल का इनलिगल, कारण की लुनिया मुनोत आणि ते भंडारीबरोबर त्यांचा करारनामा किंवा त्यांचा साठेखत व्हायला पाहिजे नव्हता. तर ते म्हणतील का मग मी मालक आहे, तर त्याच्यावर असे कागदपत्र यांच्याकडे आज तर नाही आहे. आता हे 21 तारखेला काय कागदपत्र बनवून आणतील हे माहीत नाही आहे, पण त्यांनी सांगितलं का आज आमच्याकडे कागद नाही आहे. आम्ही तुम्हाला जर्नल मीटिंगमध्ये बोर्डमध्ये लिगली जे काही डॉक्युमेंट्स आहे आम्ही तुम्हाला त्या 21 तारखेला सांगू.